निंबाळकर यांचं अखेर ठरलेलं आहे आणि शिवसेनेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये ओमराजे निंबाळकर हे पक्षप्रवेश करणार आहेत। सत्तेमध्ये गेल्याशिवाय लोकांची कुठलीही कामं करता येत नाहीत अशी स्पष्टपणे भूमिका ओमराजे निंबाळकरांनी मांडली आहे। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचं जिल्ह्यामधलं महत्त्व वाढतंय, प्रस्त वाढतंय आणि या सगळ्यामुळे सत्तेत जाण्याचा निर्णय घेतो आहोत अशा पद्धतीचं विधान, अशा पद्धतीची प्रतिक्रिया सध्या ओमराजे निंबाळकर यांची येताना दिसतेय। त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांच्या बंडखोरीच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून खरं तर सुरू होत्या आणि उद्यापर्यंत मी माझा राजकीय निर्णय कळवतो असं देखील ओमराजेंनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं होतं। अप्पासाहेब शेळके आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली माहिती देतात। अप्पासाहेब, एक मोठी घडामोड तळ्यात मळ्यात खरं तर आतापर्यंत ओमराजे निंबाळकर यांचं होताना दिसत होतं, मात्र आता ही भूमिका स्पष्ट होताना दिसते। यामिनी, आपण आता गोवर्धनवाडी येथील घराच्या तिथं आहोत ओमराजेच्या। धाराशिव मध्ये आल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी इथं समर्थकांशी चर्चा केली, तालुका या बैठका झाल्या आणि आता सर्व बैठका संपल्या असून समारोपाची भाषणं कार्यकर्त्यांची सुरू आहेत आणि एकंदरच हाच सूर आहे की विकास करायचा असेल तर आपल्याला सत्तेत जायला हवं। धाराशिव जिल्ह्यामध्ये भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचं जे वाढतं प्रस्त आहे त्यामुळेच कुठेतरी शिवसेनेमध्ये ओमराजे समर्थकांमध्ये अस्वस्थता होती आणि त्याच अस्वस्थतेतून हा निर्णय झालाय। आता सध्या तरी चित्र दिसतंय ओमराजे यांचा निर्णय ठरलेला आहे, फक्त आता अधिकृत घोषणा बाकी आहे। हेच चित्र या इथल्या परिस्थितीवरून आपल्याला पाहायला मिळतंय। थोड्याच वेळात ओमराजे निंबाळकर बाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधण्याची देखील शक्यता आहे। आतापर्यंत जरी तळ्यात मळ्यात चित्र दिसत असलं तरी आता या ठिकाणी ओमराजे समर्थकांची जी सूर पाहायला मिळतो तो पाहिला तर सत्तेत जाणं हे जवळपास निश्चित झालेलं आहे। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेनेचे महत्वाचे नेते तानाजी सावंत देखील धाराशिव मध्ये दाखल झालेले आहेत। गोवर्धनवाडी येथून जवळच असलेल्या तेरणा शेतकरी सहकारी कारखान्यावर तानाजी सावंत सध्या उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळात या दोन नेत्यांची भेट देखील होण्याची शक्यता आहे। यामिनी, बरं अप्पासाहेब, खरं तर कालच पवनराजेंच्या हत्याकांडाचा निकाल तब्बल 20 वर्षांनी लागला आणि आतापर्यंत असं म्हटलं जात होतं की या निकालाची ओमराजेंना प्रतीक्षा होती, तर असंच काहीसं घडताना दिसतंय आणि आज त्यांची भूमिका समोर येते। यामिनी, पवनराजे हत्या प्रकरणाचा 20 वर्षापासून निकाल होता। खरं तर ओमराजेंनी त्याबाबत स्पष्ट केलं की मी हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने जर माझी राजकीय भूमिका असती तर 2022 सालीच मी त्यासाठी गेलो असतो। खरं तर फक्त 3 ते 4 दिवस मी माध्यमांशी बोललो नाही, संवाद साधला नाही। त्यामागं हत्या प्रकरणाच्या निकालामध्ये आमचं कुटुंब सगळं व्यस्त होतं, त्या प्रकरणाकडे आमचं लक्ष होतं आणि त्यानंतर कार्यकर्त्यांशीही संवाद साधायचं बाकी होतं। तो साधल्यानंतर मी भूमिका घेईल असं त्यांनी स्पष्ट केलं। त्यानुसार आज कार्यकर्त्यांशी संवाद झालाय। आता काही वेळात त्यांची भूमिका अधिकृतरित्या पुढे येईल असं दिसतंय, मात्र सध्या जो सूर पाहायला मिळतोय त्यानुसार ओमराजे यांचं ठरलेलं आहे आणि ते शिंदे सेनेत जाणार हे जवळपास निश्चित आहे। यामिनी, अगदी तुम्ही असे सोबत राहा। अप्पासाहेब, आपल्या सोबत नरेश म्हस्के शिंदेच्या शिवसेनेचे सोबत आहेत। नरेशजी, स्वागत आहे तुमचं। एक मोठी बातमी आपण बघतोय, ओमराजे निंबाळकर यांचा अखेर निर्णय येताना दिसतोय आणि तुमच्या पक्षामध्ये सध्या ते येत आहेत। मी ओमराजे यांचे मित्र आहेत, पूर्वीपासूनचे सहकारी आहेत, त्यांचं मी स्वागत करतो आणि त्यांनी या आधी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की त्या ठिकाणी ज्या काही पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या, त्याचबरोबर नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये एक मशालीच्या चिन्हावरती सर्वत्र पराभव स्वीकारावा लागला। पक्षाचे जे नेते आहेत कुठल्याही पद्धतीने सहकार्य केलं नाही। ना उद्धव ठाकरेंनी एखादी बैठक घेतली, उद्धव ठाकरे ठीक आहे आम्ही समजू शकतो, ना आदित्य ठाकरे हे सुद्धा ना कुठला नेता त्या ठिकाणी त्यांच्या मदतीला गेला। शेवटी मी नेहमी म्हणतो की सैन्य हे शिदोरीवर चालत असतं, सरदार फक्त घरी बसणार असेल तर सैन्य चालू शकत नाही। लढाई करता फक्त सैन्यावरती जबाबदारी देऊन चालत नाही, तर सरदारांनी सुद्धा सैन्याच्या सोबत लढावं लागतं। त्या निवडणुकांमध्ये त्यांना अजिबात कुठल्याही प्रकारचं सहकार्य हे काय पक्षाच्या पैशाच्या आणि देणगीच्या स्वरूपात नसतं, परंतु नेते जाणं, त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठका घेणं, जाहीर सभा घेणं, काहीही प्रकार जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुकांमध्ये केले नाहीत। त्याचबरोबर त्या विभागामध्ये काल आलेले शिवसेनेत त्यांना त्यांच्या डोक्यावर उपनेते म्हणून बसवलं, त्यांच्या विभागामध्ये
अंबादास दानवे लिडरशिप करू लागले, की जे कधीही लोकांमधून निवडून आले नाहीत. अशा लोकांचं नेतृत्व हे लोक नाही स्वीकारू शकत. हा, आणि त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करू. बरं नरेशजी, धन्यवाद. तुम्ही त्यांचं स्वागत करताय आणि तुमची प्रतिक्रिया दिलीत यासाठी. त्यामुळे आताची ही मोठी बातमी आपण बघतोय. ठाकरेंच्या शिवसेनेचे जे 6 खासदार आहेत ज्यांनी बंडखोरी केली आहे, त्यापैकी ओमराजे निंबाळकर हे देखील आता शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. अगदी काही वेळापासून त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत, त्यांच्या समर्थकांच्या सोबतची बैठक सुरू होती. थोडं थांबा, ब्रेकिंग न्यूज मिळेल. ऑपरेशन यशस्वी आहे आणि बॉडी एकदम सुदृढ आहे. राज ठाकरे काल याविषयी असं म्हणाले की अमित शहा 29ची तयारी करतायत म्हणून भाजपमध्ये न येता हे लोक शिवसेनेत गेले. तुमचं मत काय आहे? मी काल एक मीम पाहिला. त्या मीम मध्ये राज ठाकरे शांतपणे झोपलेले आहेत आणि त्या ठिकाणी लिहिलं आहे, मला शांत झोप लागते कारण माझ्याकडे खासदारी नाही, आमदारी नाही, कोणी जाण्याचा प्रश्नच नाही. मुख्यमंत्री एटीएसने 2-3 याद्या दिल्या सरकारला आणि त्या हजारो बांगलादेशींच्या याद्या आहेत. सरकारने पोलिसांनी कारवाई केली त्यांच्यावरती, पण